नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आज मी पुण्याला आलो होतो आणि पुण्याहून मी गाडी घेतलेली आहे. मग एक साहेब होते मित्र माझे मसूरकर म्हणून, त्याच्या फॅमिलीला घेऊन मी आणि ती घेतलेली गाडी आणि त्याची फॅमिली असे मिळून आम्ही 3.5 माणसं भीमाशंकर दर्शनासाठी जात होतो. तर घोडेगाव आणि भीमाशंकर ह्या छोट्या महामार्गावर एक हॉटेल आहे, जे हॉटेलचं नाव आहे हॉटेल हापूस बाग. आम्ही तिथं मिसळपाव वगैरे खाला, नाश्ता केला आणि साईडलाच मोठं एक फणसाचं झाड दिसलं, तुम्ही बघू शकता. तर खूप असे फणस लागले आहेत. तर मी तुम्हाला फणसाची माहिती सांगणार आहे. हे फणस बुडाला पण लागलेलं आहे. फणसाची माहिती अशी आहे की मे जूनमध्ये हे पिकल्या जातो आणि पिकल्यानंतर हे गोड लागत असते. पिकल्यानंतर हे गोड लागत असतो. मग याला विकत घेतल्या जाते. इकडं खूप कमी आहेत. आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा, भीमाशंकरच्या आसपासचं हे फणसाचं झाड आहे. तर आप बघ सकते हैं, काफ़ी मोटे मोटे इसको फणस लागे हैं. तो मैंने वीडियो शूट किया, अभी देखो मैं ऐसा उल्टा करके दिखाता हूँ आपको. हे बघा, हे बघा, फणसाचं झाड आहे. आणि मी रात्री गावाकडून आलेला आहे आणि तिथे एक छकडा आहे बघा. गाडी हॉटेलचं नाव हापूस बाग आहे. आणि मी आणि माझा मित्र काय साहेब त्याच्याकडे गाडी घेऊन गेली होती. मग त्याची फॅमिली, जे की दोघं आणि एक छोटी मुलगी, म्हणजे असं आम्ही 3.5 जण भीमाशंकरला जात होता. मग जाता जाता नाश्ता करत होता घोडेगावच्या समोर हॉटेल हापूस बागवर. तर हे फणसाचं झाड दिसलं, मी त्याची व्हिडिओ आणि शूटिंग फोटो वगैरे काढलेले तुम्ही बघू शकता. आता साहेबांनी गाडी चालू केली आमच्या. तर धन्यवाद.